आता बातमी येते प्रांजल खेवलकरांसंदर्भातली। पुण्यातल्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह इतरांनाही हा जामीन जो आहे तो आता मंजूर झालेला बघायला मिळतोय। प्रांजल खेवलकर रोहिणी खडसेंचे पती आहेत। कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी खेवलकरांना 2 महिन्यांपूर्वी अटक झाली होती। पार्टीमध्ये प्रांजल खेवलकरांनी ड्रग्जचं सेवन केलं नव्हतं किंवा कोणत्याही ड्रग्जच्या तस्करीत त्यांचा सहभाग नसल्याचं सिद्ध झाल्यानं कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झालाय। प्रांजल खेवलकर यांना ड्रग बाळगल्याच्या प्रकरणी, सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, परंतु आज त्या ठिकाणी त्यांना जामीन मिळाला। त्यांच्याबरोबर साऱ्यांनाच या ठिकाणी जामीन मिळाला। कोणीतरी कुणाच्या तरी सांगल्यावरून हे कृत्य केलेलं दिसत आहे आणि या ठिकाणी त्यांना या ठिकाणी जे सोडून देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी न्यायालयामध्ये खटला चालेल, त्या माध्यमातून ते निर्दोष सुटतील असं मला विश्वास आहे। पण महाराष्ट्रामधलं राजकारण कितल्या खालच्या स्तरावर गेलेलं आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे। हा जामीन मंजूर होण्यासाठी तुम्ही जी काही युक्तिवाद केलेला आहे, जी आर्ग्युमेंट्स केलेली आहेत, तर ती नक्की काय आहेत? आमचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये आता तपास पूर्ण झालेला आहे, चार्जशीट दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये सेक्शन 37 NDPS ॲक्टचा बार नाही आहे, क्वांटिटी ही इंटरमिजिएट आहे आणि ॲट अ सेम टाइम की ही जे काय कॉन्ट्राबँड होता तो आमच्याकडनं सीज झालेला नाही आहे आणि आता अंमली पदार्थ आमच्याकडनं सीज झालेला नाही आहे। त्या ग्राउंडवर आम्ही कोर्टापुढे युक्तिवाद केलेला आहे।